जनसन्मान यात्रेचा 11वा दिवस इंदापूर येथे सुरू झाला। मोठ्या जल्लोषात बाईक रॅलीने दादांचं स्वागत केलं गेलं। इंदापूर वासियांना गेल्या 5 वर्षात तब्बल 5000 कोटींचा निधी इंदापूरच्या विकासासाठी आपल्या दादांनी दिल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले। माझ्या तालुक्यातील सगळ्या पाठीमागे बसलेल्या भावांना, वडीलधारी माणसांना सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो, पूर्वीचा तालुका काय होता, आजचा तालुका काय होता याचा नीट विचार करा। दादा, तुम्हीच दिलंय आम्हाला सगळं, पण आकडा कधीच तुम्हाला माहित नसेल। या तालुक्यामध्ये जो विकासाचा निधी आहे, सगळा विकासाचा निधी, आणि हा निधी मी प्रत्येक गावाच्या त्या बोर्डवर फ्लेक्सवर लावणार आहे। इंदापूर तालुक्यासाठी 5 वर्षामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला 5000 कोटी रुपये देतात। 5000। यावेळी दादांनी महिलांशी संवाद साधताना महिलांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती देत लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहे असे देखील सांगितले। तसेच बदलापूरच्या झालेल्या प्रकरणाबद्दल दादांनी तीव्र संताप व्यक्त केला। की नालायक माणसं, माणुसकीला काळीमा फासणारी माणसं, मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। आता त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर ऍक्शन सुरू होते। मी तर असं माझं मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे। पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे, कारण ही विकृती आहे, विकृती। आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय। 24 तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे। यावेळी इंदापूरच्या या सभेत स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आणि शेतकऱ्यांसाठी आपण 8.5 लाख पंप देत आहोत, तसेच 9.5 मेगावॉट सोलर विजेचे काम महाराष्ट्रात सुरू असल्याची माहिती दादांनी दिली। जनसन्मान यात्रेतून स्त्रियांबद्दल विशेष सन्मान दादांनी व्यक्त करत आजचा 11वा दिवस जनसन्मान यात्रेचा येथेच पार पडला।